दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। तत्कालीन लोकांनी प्रभू येशूचा वधस्तंभावर छळ केला, त्यांची चेष्टा मस्करी केली, तरीही येशू ख्रिस्तानं त्या लोकांसाठी देवाकडे प्रार्थना केली। मनुष्याच्या कल्याणासाठी येशूची प्रार्थना सर्वश्रेष्ठ आहे, असे विचार रेव्हरंड सुपर्णकुमार घाटे यांनी मांडले। या गोष्टीचा जर आपण विचार केला, कारण आपण पाहतो की ख्रिस्ताला त्या ठिकाणी देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे आणि मग एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूला आपण त्या ठिकाणी चांगला असा दिवस म्हणू शकत नाही। परंतु या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की देवाच्या योजनेनुसार येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर आपलं बलिदान करत होता। मानवाबद्दल त्या ठिकाणी तो जे अर्पण परमेश्वरानं त्याला मागितलेलं होतं आणि त्याच्यासाठी योजलेलं होतं, ते अर्पण तो पूर्ण करत होता आणि त्याच्या मरणाच्या द्वारे मानवाला देवाचं कृपादान लाभलेलं आहे। कारण येशू ख्रिस्त जर त्या वधस्तंभावर मारला गेला नसता तर मनुष्य आजही आजच्यापेक्षा वाईट स्थितीत असला असता। गुड फ्रायडे निमित्त रंगभवन येथील द फर्स्ट चर्चमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। प्रभू येशूचे वधस्तंभावरील 7 उद्गार यावर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केलं। प्रारंभी शोभा पाडळे, उषा अडसुळे, विलियम ससाणे, सनी घाटे, अविनाश आखाडे, सौरभ गायकवाड, सुशील गायकवाड, प्रवीण झोंबाडे यांनी प्रभू येशूंना सुळावर चढवल्यावर त्यांनी जे 7 उद्गार काढले याचं वाचन केलं। तसंच चार्ल्स डोलारे यांनी प्रार्थना केली। रेव्हरंड घाटे यांनी 7 उद्गाराचे महत्त्व स्पष्ट करत आज तो मनुष्य सत्यापासून दूर जात आहे, अयोग्य मार्गाचा वापर करत आहे। त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना याचा त्रास होऊ नये याचं भान ठेवून प्रभू येशूच्या विचारांचं पालन करावं असं आवाहन केलं। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन द फर्स्ट चर्चचे सचिव संतोष फरड यांनी केलं। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल काशीद, जीवन एडके, नलिनी कलबुर्गी, दीपक डोलारे यांच्यासह चर्चचे ट्रस्टी यांचं सहकार्य लाभलं। या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।